एवढ्या कमी वयामध्ये एवढं छान डोकं चालवणं मानावं लागेल त्याला आणि त्याचं खरोखर कौतुक आहे त्या बाबतीमध्ये। हे वॉटरप्रूफ त्याने पक्ष्यांसाठी घर तयार केलंय आणि एवढ्या लहान वयामध्ये पक्ष्यांची सुद्धा त्याला काळजी आहे। मोजून 2 ते 3 दिवसामध्ये घरामध्ये असलेल्या टाकाऊ वस्तूपासून एक टिकाऊ वस्तू आणि एक मानवतेचा धर्म जपत चिमण्यांसाठी एक छोटंसं घरटं तयार केलंय। दादूने माझ्या नातवाने एक सुंदर कल्पना मांडली आहे। त्याने स्वतःच्या परिश्रमाने एक घर बनवलंय, मस्त कागदाचं पुठ्ठ्याचं घर आहे। त्या पुठ्ठ्याच्या घराला दोन्ही साईडला, एका साईडला पाण्यासाठी बाऊल ठेवलंय, दुसऱ्या साईडला त्याने तांदूळ टाकण्यासाठी, तांदूळ धान्य काही टाकण्यासाठी ठेवलेलं आहे। मध्ये सगळ्यात महत्त्वाचं चिमण्यांना जायला 3 साईडने जागा ठेवलेली आहे। आत गवत टाकलंय जेणेकरून त्या चिमण्यांना मध्ये मस्त बसता येईल आणि आत सुद्धा एक पाण्याचं भांडे ठेवलंय जेणेकरून ते पाणी थंड राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डोकं एवढं छान चालवलं त्याने की त्या घराच्या वरती एक रुमाल टाकलाय आणि त्या रुमालाला चिकटवलंय आणि त्या रुमालावर थोडं थोडं पाणी टाकत राहायचं जेणेकरून आत थंडावा राहील, कारण आता ऊन खूप पडतंय तर चिमण्यांना थंडावा मिळावा म्हणून त्यांनी कल्पना केली। खरोखर म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढं छान डोकं चालवणं मानावं लागेल त्याला आणि त्याचं खरोखर कौतुक आहे त्या बाबतीमध्ये। नेहमीच काही ना काही करत राहतो। मागे पण त्याने ते सौर ऊर्जेचं केलं होतं, शाळेमध्ये एक उपक्रम केला होता आणि स्वतः तो त्याचं डोकं लावून काही ना काही नेहमी करत असतो। हे वॉटरप्रूफ त्याने पक्ष्यांसाठी घर तयार केलंय आणि एवढ्या लहान वयामध्ये पक्ष्यांची सुद्धा त्याला काळजी आहे। मानवतेचा धर्म, मानवतेचे हे सगळं माणुसकी जपणारे गुण हे सगळे त्यांच्या घरात पहिल्यापासूनच आहे। म्हणजे त्याचे आजोबा होते ते सुद्धा पक्ष्यांसाठी घरटं तयार करायचे, त्यांनी केलेले आहेत। कंडारीलाही घरटं आहे, इथे पण घरटं आहे। त्याचं पप्पा सुद्धा काही ना काही करत राहतात, गोरगरिबांना मदत करत राहतात, भुकेल्यांना काही पण देत राहतात खायला आणि तहानेल्यांना पाणी देत राहतात। उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या पायातली चप्पल काढून दुसऱ्यांना देत राहतात। तोच वारसा हा पण पुढे चालवतोय। एवढ्याशा वयामध्ये त्याने खूप छान संकल्पना, म्हणजे खूप छान केलेलं आहे, त्याबद्दल त्याचं फार फार मनापासून कौतुक। योगचे कॉंग्रॅच्युलेशन, इतकं छान घरटं बनवलं चिमण्यांसाठी। त्याच्या वयाच्या मानाने त्याने खूप खूप छान डोकं चालवलं आणि पाणी व्यवस्था, धान्याची व्यवस्था, 3 खिडक्या चिमण्यांना हवा मिळायला पाहिजे म्हणून एकदम छान। अभिनंदन बेटा। सध्या बघतोय उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या मानवाची खरं तर पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी जीवाची लाहीलाही होते। तर त्या ठिकाणी पशुपक्ष्यांच्या जीवासाठी किती त्यांना त्रास होत असेल आणि ह्या सर्व संकल्पनेतून एक माणुसकीचा धर्म जपत आज आमच्या योगने अत्यंत कमी वेळामध्ये, म्हणजे मोजून 2 ते 3 दिवसामध्ये घरामध्ये असलेल्या टाकाऊ वस्तूपासून एक टिकाऊ वस्तू आणि एक मानवतेचा धर्म जपत चिमण्यांसाठी एक छोटंसं घरटं तयार केलंय। घरामध्ये एक पुठ्ठा पडलेला होता, त्या पुठ्ठ्यापासून त्याने पुठ्ठ्याला घराचं रूप दिलं त्याने। एका साईडला पाण्यासाठी जागा केली, एका साईडला चिमण्यांचं खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी जागा केली। आतमध्ये त्यांना एक व्यवस्थित निवाऱ्याची चांगली सोय होईल म्हणून छानपैकी मध्ये एक असं गवत टाकलेलं आहे आणि 3 बाजूने पक्षी त्याच्यामध्ये एंट्री करू शकतात। त्यांच्या निवाऱ्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय होईल अशी पूर्ण
पूर्ण नियोजन त्याने ह्या घरात एक चांगली आखणी केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आताच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावाची फार गरज आहे आणि चिमण्यांनाही थंडावा मिळाला पाहिजे, त्यांनाही एक चांगला एसीचा एक गारव्याचा आनंद मिळाला पाहिजे, म्हणून त्याने इथे वरती कपडा टाकलाय जेणेकरून पाण्याचा थंडावा त्याला मिळेल आणि वरतून पक्ष्यांची सगळी सोय होईल। अत्यंत लहान वयामध्ये इतका मोठा विचार, एक माणुसकीचा, एक भूतदयाचा चांगला विचार त्याने केला आणि ह्या त्याच्या विचारासाठी, त्याच्या ह्या कल्पनेसाठी आणि ह्या सगळ्या संकल्पनेसाठी त्याचं खूप असं कौतुक करावं असं वाटतंय। आणि एक आई म्हणून तर मी त्याच्या ह्या भावनेने, त्याच्या ह्या विचाराने खूप प्रेरित आहे।